हा तुमची व्यवस्था होते का काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय म्हणताय? हा Sir, they all are काय म्हणताय? they are located on eastern side, sir. Movement ban की है है ना? ईस्टर्न साइड से जहाँ पे अटैक चल रहा है. हा मुलं बाळांसोबत आहोत आणि आमच्या एरियामध्ये पूर्ण 19 सर इसलिए उनको सेफ अंडरग्राउंड रहने को बोला है सर. यूक्रेनियन एंड चार ब्रिजेस कोलॅप्स करण्यात आले आहेत. त्याच्यामुळे आम्ही निघू शकत नाही. बिल्डिंगच्या खाली आणि रस्त्यावर व्हॉलेंटियर्स फायरिंग करत आहेत. हे बटालियन सेंटरमध्ये पार्लमेंट हाऊस आणि प्रेसिडेंट पॅलेसकडे गेलेले आहे. ते मग आता तुम्हाला वेकेट करण्यासंदर्भात काय केलं पाहिजे मला सांगा. काय काय करावं लागणार आहे? नाही, वॅकेट करण्यासाठी एकच आहे की आम्ही एम्बेसीचा एकही व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आहेत. आम्ही त्यांच्या पण समस्या समजू शकतो. ते पण आमच्याकडे सारखे सत्य राहत आहेत. पण प्रॉब्लेम आहे की माहित नाही भारत सरकार का सेफ पॅसेज डिक्लेअर करत नाही. हा बिगेस्ट प्रॉब्लेम आहे. आणि याचा टोटल इनकॉम्पिटन्स आहे. यांनी खूप उशीर लावलाय. सगळं डिक्लेअर करायला. आणि हे आज जे लँड बॉर्डर ओपन करतात हे त्यांनी आधीच करायला पाहिजे होते. म्हणजे पण तुम्ही इंडियन एम्बेसी काही कॉर्डिनेशन नाही का? इंडियन एम्बेसीशी काही बोलणं होत नाहीये तुमचं? सध्या नाही, कारण की त्याच्याबरोबर जबाबदारी आहे. 400 मुलांना त्यांनी तिथे शेल्टर प्रोव्हाइड केलं. आम्ही त्यांच्या जेवणा खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही इंडियन डियास्पोरा मिळून करत आहोत. पण आम्हाला सेफ पॅसेज करण्याकरता खूप भेटायला पाहिजे होतं. ट्रेन अरेंज करायला पाहिजे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा परिणाम हा जागतिक पातळीवर आहे. इतर देशाप्रमाणे नांदेड महाराष्ट्रामध्ये विशेषतः नांदेडमधली ही लोक विद्यार्थी ही युक्रेनमध्ये त्याची मला 20 का 22 साधारण संख्या आहे असं माझी प्राथमिक माहिती आहे. जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहे. तिथे जे अधिकारी सातत्याने संपर्क त्यातले काही अधिकारी नांदेडशी संबंधित सुद्धा अशी माहिती मला मिळालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की त्यांना केंद्र सरकारने ज्या काही फ्लाईट्स सुरू केले त्यातून लवकरात लवकर त्यांना बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि गरज पडल्यास केंद्र सरकारसुद्धा मी संपर्क साधेन. पण जिल्हाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांची व्यवस्था होईल. माझ्याकडे अद्याप मला माहिती दुपारी कालच मी सगळी माहिती घेतलेली. आज दुपारी मी जिल्ह्यात चर्चा करून प्रयत्न करेन की कुठलेही जरी असले तरी ते लवकरात लवकर त्यांना आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारसुद्धा करत आहे. कारण हे ज्याला परराष्ट्र मंत्रालय आहे हे समन्वयाचं काम करते. तर आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी नांदेडचे विद्यार्थी लवकरात लवकर परत यावे. हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज। और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।